हैदराबाद सिंधमध्ये आगळ्या सत्संगाची धामधूम. ब्रह्मकुमारी बृजेंद्रजी म्हणतात, आता दादांनी कित्येक दिवसांपासून बाहेर फिरावयास जाण्याचेही बंद केले होते. घरातील आम्ही सर्व लहान थोर मंडळी बसून दादा आत्म्याचे ते जे ज्ञान देत असत ते ऐकत असो. या आत्मज्ञानात इतकी शक्ती होती की ते एक ऐकताच आमच्या मनात त्यांची धारणा होत होती. थोड्याच दिवसात दादांचे दूरचे नातेवाईकही येऊ लागले. आपल्या अंतरात्म्यात ज्ञानाचा गुप्त आवाज ऐकून दादांची गीतेवर जास्तीच श्रद्धा बसली आणि म्हणून ते गीताज्ञान ऐकवीत असत. आता दादांकरवी गीतेचे ज्ञान ऐकविता गीतेचा भगवान शिव सर्व मातांना जागृत करण्याची पूर्व कल्पनाप्रमाणे स्वतः स्त्री पुरुषांना साक्षात्कार घडवू लागला. त्याच्या सत्संगात सामील होणाऱ्या श्रीकृष्णाचा, कलियुगी सृष्टीच्या महाविनाशाचा तसेच आगामी सतयुगी दैवी सृष्टीचा दिव्य साक्षात्कार घडू लागला. या अद्भुत गोष्टींची चर्चा साऱ्या शहरात होऊ लागली की दादांकडे जाऊन सत्संगात भाग घेतल्यास साक्षात्कार घडतात. आता दादांच्या आप्तमित्रांव्यतिरिक्त इतर मुली आणि पुरुषही येऊ लागले. त्यांना वाटे की दादा हे साक्षात्कार घडवीत आहेत. वास्तविक स्वतः दादांनाही सुरुवातीला जेव्हा साक्षात्कार घडले तेव्हा त्याची बुचकळ्यात पडले होते की हे साक्षात्कार कोण बरे घडवीत आहे. दादांनाही नंतर कळून आले की त्यांना आणि त्यांच्या करवी इतरांना साक्षात्कार घडविणारा प्रत्यक्ष परमपिता परमात्माच आहे. सत्संगात येणाऱ्यांपैकी एक फार श्रीमंत घराण्यातील महिला होती. तिचे नाव होते रुक्मिणी. ती हैदराबादेतील एका बड्या घरातून सून होती. तिचा सासरा तेथील काही विशिष्ट किंवा खास निवडक मंडळींपैकी एक मानला जात होता. त्या महिलेचा पती अकाली मृत्यू पावल्याने ती अत्यंत दुःखी आणि अशांत होती. अचानक दादांच्या सत्संगाची कीर्ती तिच्या कानी पडली. जेव्हा ती दादांकडे आली तेव्हा तिच्या मनावर दादांच्या प्रवचनांचा आणि अलौकिक तेजाळ व्यक्तिमत्वाचा खोल परिणाम झाला आणि तिला आपल्या जीवनात अत्यंत दुःखाऐवजी आता अतींद्रिय सुखाचा अनुभव आला. तेव्हा इतर लोकांप्रमाणे तीही आपल्या नातेवाईकांना आणि परचिंतांना सांगू लागली की चला चला, ओम बाबांपाशी त्यांच्याकडे कोणी एक गुप्त शक्ती आहे. त्यांच्या वाणीतून अमृताचा वर्षाव होत असतो. त्यामुळे संतप्त मनाला एक अलौकिक शांती मिळते. त्यांचे मस्तक एक दिव्य तेजाने चमकत असते. त्यांच्या दृष्टीत एक अलौकिक प्रकाश आहे. ते गीतेचे खरे ज्ञान ऐकवून मनाला खरीखुरी शांती देतात. अशा रीतीने त्या मातेच्या दुःखी जीवनात एक अद्भुत परिवर्तन घडून आल्याचे पाहून आणि तिचा अनुभव ऐकून तिचे नातेवाईक व परिचित लोक दादांपाशी येऊ लागले. त्या मातेचे एक लौकिक विवाहित मुलगी होती. तिचे नाव गोपी होते. तीही आपल्या आईबरोबर सत्संगात येऊ लागली. ओम बाबांच्या समोर येतात जणू काय बाबांच्या देहात गुप्त रूपाने आलेले भगवानाला आपण भेटत आहोत असा अनुभव तिला होय. तिला बाबांमध्ये श्रीकृष्ण असल्याचा आभास होत असे आणि कित्येकदा देहभान विसरून स्वतःला आत्म्याच्या रूपात एक ज्ञान गोपी समजत असत. ईश्वरी ज्ञानाची एक झळक. अशा प्रकारे ईश्वरी ज्ञानाद्वारे अतींद्रिय सुखाचा अनुभव करीत कित्येक स्त्री पुरुष आपली आत्मिक उन्नती करून लागले. त्यावेळी बाबा जे ज्ञान देत असत आणि त्या ज्ञानाने ते अनुभव येत असत त्याची एक झळक ब्रह्मकुमारी हृदय पुष्पाजिनी सध्या ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या बेंगळूर विभागाच्या प्रमुख पुढील प्रमाणे दिली आहे.
लहानपणापासून माझा एक संस्कार होता की जेव्हा तेव्हा माझ्या नातेवाईकांपैकी कोणाचे लग्न होणार आहे असे ऐकताच मला अत्यंत दुःख झाल्यासारखे वाटे. लग्नाचा मला तिटकारा होता. या तिटकाऱ्याचे कारण मात्र मला समजत नव्हते. पण जसे-जसे माझे लग्नाचे वय जवळ येत चालले, तसे-तसे माझे रडणे वाढले. कदाचित माझ्या आजच्या अंतःचेतनात निर्विकारी जीवन जगण्याची इच्छा असावी. शेवटी जेव्हा माझ्या लग्नाची वेळ येऊन ठेपली, तेव्हा जणू काय माझा मृत्यूदिनच आला आहे, असं मला वाटले. माझे लग्न तर झालेच, पण पतीविषयी माझी दृष्टी यत्किंचितही वासनाभाव नव्हता. पती आजारी असावयाचा आणि मी एक परिचारिकेप्रमाणे नर्स त्यांची देखरेख व सेवा करायची. पण माझ्या मनात कधीही भेदभाव किंवा पती-पत्नी संबंधाचे भान निर्माण झाले नाही. बरीच सेवा व इलाज करूनही लग्नानंतर 6 महिन्यांच्या आत त्यांचा देहांत झाला. माझ्या आई-वडिलांनी या गोष्टींचे अत्यंत दुःख झाले. 6 महिन्यांपूर्वी मी कुमारी होते आणि आता लोक माझ्याकडे विधवा म्हणून पाहतील पाहतील याचे मलाही दुःख झाले. माझा लौकिक भाऊ वयाच्या 17व्या वर्षी अगदी तरुणावस्थेत मृत्यू पावला होता. त्याचेही दुःख माझ्या आई-वडिलांना पोळून काढीत होते. तो त्यांचा एकुलता एक मुलगा व इतक्या मोठ्या संपत्तीचा वारस होता. आई-वडिलांना दुःखी होऊन माझ्या दुःखाचा जास्तच भर पडली होती. आमचे कुळ मातब्बर व सन्मान्य कुळांपैकी एक होते. त्यामुळे आमच्या दुःखाचा वृत्तांत हैदराबादात बऱ्याच दादांचीही स्वतः दादांच्याही ऐकिवात आमची ही दुःखकथा आली होती. एकीकडे हा प्रकार एक तर दुसरीकडे सिंधमध्ये या गोष्टीचा गवगवा झाला होता की ओमबाबांच्या सत्संगात कोणी गेल्यास त्यांच्या परम शांतीचा अनुभव होतो आणि अनेकांना श्रीकृष्णाचाही साक्षात्कार घडला आहे. ही गोष्ट माझ्याही कानी आली होती. मी दुसऱ्या दिवशी बाबांच्या सत्संगात स्थानी गेले. बाबांच्या व्यक्तिमत्वातून शांतीचा वर्षाव होत होता आणि त्यांच्या समोर गेल्याने सुख जाणवत होते. बाबांनी मला विचारले, कोण आहेस तू? माहीत आहे का तू कोण आहेस? मी म्हटलं, मी एक दुःखी माणूस आहे. तेव्हा बाबांनी विचारले, सांग बरं, जग दुःखपूर्ण आहे की सुखपूर्ण? मी म्हटलं, फार दुःखपूर्ण आहे. बाबा म्हणाले, बरं बैस. मला समोर बसून बाबांनी आपल्या हाताने एका माणसाचे चित्र काढले आणि त्याच्या भ्रुकुटीमध्ये आत्म्याची खूण केली. ती चित्र मला समजावून सांगितले. बघ, हे शरीर तर पंचतत्वाचा पुतळा आहे. ते विनाशी आहे. पण त्यामध्ये जो आत्मा आहे तो मन, बुद्धी आणि संस्कार सहित असून चैतन्य आणि अनादी व अविनाशी आहे. मुली, या दोन वस्तू वेगवेगळ्या आहेत तरीही शरीर जळून जातं. आत्मा नाही जळत. तो एके शरीरापासून निघून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. आता सांग, या दोन्हीपैकी तू कोण आहेस? तू जळून जाणारे हे पंचतत्वाचे शरीर आहेस की यात जो न जळणारा आत्मा आहेस, तोच तू आहेस? मी म्हटलं, बाबा, या स्पष्टीकरणानुसार तर मी एक आत्मा आहे. तेव्हा बाबा म्हणाले, मुली, आत्म्याचा स्वधर्म शांती आहे. अशांती तर प्रकृतीचा धर्म अर्थात परधर्म स्वीकारल्यात होते. आता सांग, हे कोणी म्हटले आहे? मी एक दुःखी माणूस आहे. तू दुःखी माणूस आहेस तर शांतीरूप आत्मा आहेस? तू दुःखी माणूस आहेस की शांतीरूप आत्मा आहेस? मी एक शांती स्वरूप आत्मा आहे. हे ऐकून मला फार आनंद झाला. बाबा म्हणाले की मी शरीर आहे हे तू आपल्या बुद्धीतून काढून टाक आणि अशरीरी बनून आणि आपल्या स्वधर्मात स्थिरावून शांती स्वरूप हो. बघ, तू कोण आहेस? बघतेस ना तुझे स्वरूप आहे ते कसे? असे ऐकता ऐकता मी आत्मस्वरूपात स्थित झाले आणि शरीराला विसरून गेले. अशा स्थितीमध्ये मी पाहिले की आत्मा बिंदुरूप आहे आणि तो वरवर उडीत शरीरापासून वेगळा होत चालला आहे. नंतर असे अनुभवले की आत्मा विस्मृतीतून स्मृतीत येत चालला आहे. ढग दूर झाल्यानंतर जसा चंद्र दिसू लागतो तसा मला ज्ञानाचा पडदा दूर सरल्यावर फार आनंद झाला.
जवळ-जवळ 2 तास मी त्या सहज समाधी अथवा आत्मनिष्ठ अवस्थेत सद्गतीत होऊन बसले होते. जेव्हा त्या अवस्थेतून जरासे खाली उतरून आले, तेव्हा बाबांनी मला बोलावून विचारले, "आता सांग तू कोण आहेस?" मी म्हटलं, "मी एक आत्मा आहे." बाबांनी नंतर म्हटले, "आता तू दुःखी आहेस की सुखी?" मी म्हटले, की "मी एक शांती स्वरूप किंवा सुख स्वरूप आत्मा आहे. माझ्यासारखी सुखी कोणी नाही." बाबा म्हटले, "जग दुःखमय आहे की सुखमय?" तर मी म्हटले, "सुखमय आहे." तेव्हा बाबा म्हणाले, "बरे, आता आजचा पाठ पक्का कर. उद्या दुसरा पाठ मी शिकवेल." त्यावेळी माझे मन काहीसे असे गात होते, "तू मला ज्ञान ऐकविले, सुप्त हृदयास जागे केले. तू मला योग शिकविला, माणसाचा देव बनविला. जा जागवून आत्मनिष्ठ केले, क्षणात योगी बनविले. अहम आणि मम याचे मर्म सांगितले. अहम आत्मा आहे आणि मम प्रकृती हे सांगून उच्चास्थानावर बसविले उच्चास्थानावर बसविले. जागवून पवित्र मार्गी सोडिले." जेव्हा मी बाबांकडे आले होते, तेव्हा मनातल्या मनात रडत आले होते आणि आता हसत-हसत घरी परत आहे. माझी अवस्था आत्मनिष्ठ आणि हर्षमय होती. मला हे अलौकिक नशा चढल्यासारखी झाली. घरी जाऊन माझ्या दुःखी आईलाही मी ज्ञानसंवाद ऐकविला. मी आईला म्हटले, "तू का बरं रडतेस? प्रकृतीपासून बनलेले हे शरीर तर नाशिवंत आहे. त्यासाठी का बरे रडावे? आत्मा तर अजर अमर अविनाशी आहे. तू शांती स्वरूप तर आहेस." आईला या गोष्टी ऐकून फार बरे वाटते. ती मला म्हणावयाची की "तू रोज जाऊन ज्ञान ऐकून ये आणि मलाही ऐकवत जा." मी एके दिवशी स्वतः बाबांना माझ्या आईच्या दुःखाची खबर ऐकवली. बाबा म्हणाले, तुझ्या आईकडे जाऊया. चला तुझ्या आईकडे जाऊया." बस त्याच क्षणी दयाळू बाबा माझ्या दुःखी आईला सांत्वन करण्यासाठी माझ्याबरोबर निघाले. आम्ही घरी येऊन पोहोचलो. आहाहा! बाबा पाहता क्षणी माझी आई देहभान विसरून गेली आणि विष्णू चतुर्भुज साक्षात्कार घडलेला पाहू लागली. आता तिच्या चेहऱ्यावर मानसिक शांतीच्या रेषा उठून आल्या होत्या आणि हात जोडलेल्या स्थितीत ती ध्यानमग्न होऊन बसली होती. त्या अवस्थेत बाहेर आल्यावर बाबांनी तिलाही ज्ञानामृत पाजून शांत केले. अशा प्रकारे कित्येक स्त्री-पुरुषांनाही येथे मनाची खरी शांती आणि ईश्वरीय ज्ञानही प्राप्त झाले. त्यांना दिव्य साक्षात्कार घडले आणि कळून आले की भगवान त्या दुःखी मातांना सांगत आहे, "माता का धीर होता? मी गुरुकुलात आलो आहे. अबलांचे दुःख तीव्र भारी तेही मी पाहत आहे. अधर्म दूर करूनी सत्यधर्म स्थापण्यासाठी निषेधिनी करीत आहे मी गीता ज्ञानवृष्टी."